थंडीच्या दिवसात बाजारात लाल चुटूक बीटरूट मोठ्या प्रमाणावर विकायला येतात. आपल्या रोजच्या आहारात बीटचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करतो. हे लाल चुटूक बीटरूट खाण्यासोबतच हिवाळ्यात त्वचेची आणि ओठांची काळजी घेण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. त्वचेच्या अनेक लहान मोठ्या समस्या दूर होऊन त्वचेवर मस्त गुलाबी ग्लो यावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि महागडे उपाय करतो. परंतु जर चेहऱ्यावर आर्टिफिशियल ग्लो आणण्यापेक्षा कायमचा नैसर्गिक ग्लो हवा असेल तर आपण बीटरूटचा नक्की वापर करू शकता. 1. बीटरूटचा ज्यूस. सुंदर त्वचेसाठी बीटरूटचा वापर ते त्वचेवर लावण्यासोबतच त्याचा ज्यूस पिणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने आपली त्वचा आतून देखील सुंदर होण्यास मदत केली जाते. यासाठी बीटरूटचा वापर करताना सर्वात आधी बीटरूटचा ज्यूस पिणे आरोग्याच्या आणि सौंदर्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते. यासाठी बीटरूटचा ज्यूस करताना सर्वात आधी एक मिक्सरच्या भांड्यात बीटरूटचे लहान लहान तुकडे करून घालावेत. त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार आवळा, पाणी आणि आल्याचा लहानसा तुकडा व चवीनुसार मीठ घालावे. हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये वाटून बारीक करून घेऊन मग गाळणीने गाळून हा तयार ज्यूस प्यावा. लोह आणि जीवनसत्वांनी समृद्ध त्वचेसाठी बीटरूटचे बरेच फायदे आहेत. हे अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्याला अँटी एजिंग एजंट बनवते. त्यामुळे त्वचेचे डाग कमी होण्यास मदत होते आणि त्वचेला चमक मिळते. बीटरूटचे पावडर. बीटरूटची पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी बीटरूटचे लहान तुकडे घालून ते वाटून त्याचा रस काढून घ्यावा. मग गाळणीच्या मदतीने हा रस गाळून घ्यावा. रस काढून घेतल्यानंतर बीटाचा चोथा उरतो. हा उरलेला चोथा एका डिशमध्ये पसरवून उन्हात 3 ते 4 दिवस संपूर्ण सुकेपर्यंत वाळू द्यावा. या चोथ्यामधील पाण्याचा अंश संपूर्णपणे नाहीसा झाल्यानंतर हा वाळका चोथा मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर वेगवेगळ्या प्रकारे घरगुती फेस मास्क तयार करताना वापरू शकतो. 3. बीटरूटचा लिप स्क्रब. त्वचेसोबतच ओठांच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी देखील आपण बीटरूटचा वापर करू शकतो. यासाठी ताजे फ्रेश बीटरूट किसून मिक्सरमध्ये घालून हलके जाडसर वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले बीटरूट एका बाउलमध्ये काढून घ्यावे. मग यात साखरेची जाडसर वाढून घेतलेली भरड घालावी. त्यामध्ये एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील फोडून घालावी. असे सगळे जिन्नस एकजीव करून एका काचेच्या डब्यात स्टोअर करून ठेवावे. असा लिप स्क्रब आपण आठवड्यातून 2 वेळा ओठांवर लावून मसाज करू शकता. यामुळे थंडीच्या दिवसात ओठ फुटण्याची समस्या दूर होते. तसेच यामुळे ओठांची त्वचा मऊ मुलायम होऊन ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग येतो. 4. बीटरूट फेस मास्क आणि स्क्रब. बीटरूटपासून फेस मास्क आणि स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ, दही, बीटरूटचा रस असे सगळे जिन्नस एकत्र मिसळून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट चेहऱ्याच्या त्वचेला लावून घ्या. त्यानंतर जेव्हा चेहऱ्याचा हा फेस मास्क हलकासा वाढेल तेव्हा हलक्या हाताने मसाज करून त्वचेचे स्क्रबिंग करून घ्यावे. अशा प्रकारे आपण बीटरूटचा वापर करून त्वचेसाठी फेस मास्क आणि स्क्रब तयार करू शकता.